आता आपण आलेलो श्री सत्यनारायण तुळशी मानस मंदिर। आपण आलेलो वाराणसी येथे तुळशीदास मंदिरामध्ये। तुळशीदासाचं मंदिर श्री सत्यनारायण महाराज तुळशीदास यांचं हे मंदिर आहे। खूप सुंदर असं हे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल। हे पहा, पूर्ण अयोध्याकांड, रामायणाचं पूर्ण अयोध्याकांड हे अशा भिंतींवर मार्बलमध्ये कोरलेलं आहे, पूर्ण लिहिलेलं आहे। हे बघा, पूर्ण अयोध्याकांड तुम्हाला या मंदिराच्या भिंतीवर मार्बलमध्ये लिहिलेलं आहे। पूर्ण संपूर्ण रामायणाचा कांड श्री रामचरित्र मानस म्हणजे रामायचा बालकांड प्रारंभ पासून पूर्ण संपूर्ण रामायण तुम्हाला या मंदिराच्या भिंतीवर लिहिलं गेलेलं आहे। असं खूप सुंदर असं हे लिखाण तुम्हाला पाहायला मिळेल। श्री रामचरित्र मानस ऋषी म्हणून वाचतानाचं दृश्य तुम्हाला येथे समोर बघायला मिळेल। चलचित्राप्रमाणे सुंदर असं हे चलचित्र आहे। इथे श्री रामकृष्ण लीला हे चलचित्रामध्ये पूर्ण दाखवलेली आहे। आम्ही तिकीट काढून या ठिकाणी चाललेलो आहोत बघायला। ये नहीं रे तो मत करा। अजून नाही गाड़ी
चलो 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 छोड़ो भाई गाड़ी है गाडी येणे वाले गाडी जाऊ गाडी जाऊ गाड़ी लेने वाले पे आप जाओ अरे यावर्षी आपल्याला एकंदरीत ह्यातलं काहीतरी करा छान चालू करा ते पाहू शकता किती सुंदर असं चलचित्र येथे मांडलेलं आहे. आम्ही चालू करा खूप खूप सुंदर. इथे पाहू शकता तुम्ही श्री राम प्रभूंचा राज्याभिषेक सोहळा किती सुंदर असा देखावा इथे मांडलेला आहे. खूप सुंदर असं हे तुळशीदासांचं हे मंदिर तुम्हाला वाराणसीमध्ये पाहायला मिळेल.
आता आपण आलेलो आहोत वाराणसीमधल्या दुर्गा देवी मंदिरामध्ये। हे पहा दुर्गा मंदिर। आदिशक्ती दुर्गा हिचं वाराणसीमधलं हे सुंदरसं मंदिर तुम्ही पाहू शकता। इकडे उभं राहा आपल्याला कसा झाडावर बाबा नहीं आता हाँ आम्ही आलेलो हरिश्चंद्र घाटावर।
आम्ही मंदिरापासून इथे या ॲटोसायकलनी प्रवास केला. खूप मेहनतीचं काम आहे यांचं. एवढे 5-5, 6-6 जणांना त्यांनी सायकलवर बसून आणलं इथपर्यंत. 2 किलोमीटर. खूप मेहनतीचं काम हे लोक करतात. आता आम्ही चाललो समोर हरिश्चंद्र घाटाकडे. समोरच हरिश्चंद्र घाट आहे. तर चला मग आपण हरिश्चंद्र घाट बघू. बसावेच 12 वाटते. खोला कर दिया. दही आप मत्था टेकी यार का काशी में रुद्री पाठ होता है. आज आमचा वाराणसीतला शेवटचा दिवस. आम्ही इथे 4 दिवस राहिलो. पूर्ण वाराणसी फिरलो. वाराणसीच्या आजूबाजूचे सर्व तीर्थ आम्ही आज केले. आज संध्याकाळी 7 वाजताची वाराणसीवरून मुंबईसाठी आमची ट्रेन आहे. तत्पूर्वी आज आम्ही जनपणाला प्रसाद काही इतर गोष्टी खरेदी करायची असतील तर त्यासाठी आम्ही आता खरेदीसाठी जाणार आहोत. तर आम्ही आत्ता ज्या हॉटेलमध्ये उतरलेलो आहोत, लॉजवर उतरलेलो आहोत, त्या मालकांच्या घरी हे काल श्रीकृष्ण जन्माष्टमी जी साजरी झाली, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा छान पद्धतीनं या श्रीकृष्ण जन्माष्टमीचं हे पूजन त्यांच्या घरी झालं. मी सर्वांनी दर्शनसुद्धा घेतलं, प्रसाद घेतला. आणि आत्ता त्यांची स्वतःची बनारसी साडीची फॅक्टरी इथे दुकान आहे, तिथे आता आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही ज्यांना कोणाला बनारसी साडी खरेदी करायची आहेत ते आता करतीलच. तर आपण जाऊया बनारसी साडीच्या शोरूममध्ये. हे त्यांचं बनारसी साडीचं दुकान. आमची मंडळी इथे खरेदी करताना तुम्ही पाहू शकता. आता आम्ही सर्व बनारसी साडी म्हणून फेमस असलेल्या दुकानामध्ये आलेलो आहे. जर चांगल्या रेटमध्ये जर बनारसी साडी मिळाली तर आम्ही जे एवढे जण आलो तर त्यातल्या एक साडी घेऊ शकतो. सगळ्याची इच्छा आहे, पण बनारसी साडी चांगली असेल तर आम्ही खरेदी करणार आहोत. तुमच्या बजेटनुसार. बजेटनुसार म्हणजे ज्यांचा बजेट आहे त्यानुसार जर साडी दाखवली. आता सध्या खिसे खाली झालेले आहेत. उरला सोडलेला का असेल ते आता बायकांना सगळ्यांच्या बनारसी साडी खरेदण्याचा प्रयत्न करतो आम्ही. प्रयत्न करतोय आणि जर व्यवस्थित रेटमध्ये असेल तर साडी घेणार. 450 इसमें काटा क्या ये बनारस है क्या? हाँ, ये फुल बनारस से बनता है.
इसमें कॉटन का लीजिए तो जाएगा, शरीर से आराम देगा। तो सर कॉटन की चीज़ें हैं जो कंफर्टेबल है बॉडी के लिए। हाँ उसको कितना बताइए? ये 750। ये कॉटन मिक्स है, ये कंफर्टेबल नहीं है। आंबोली करते बाथरूममध्ये इथे आमचा वराळीचा लास्ट दिवस असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र रातचं दुपारचं जेवण इथं जेवत आहे आणि जेवण झाल्यानंतर आमची 8 वाजताची ट्रेन असल्यामुळे आम्ही इथून 6 वाजता सगळे अयोध्येचे ग्रुपवाले इथून निघून जाणार आहोत. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मोरया. आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. सर्वांनी बॅगा वगैरे भरून सगळे तयार आहेत. हा अयोध्या वाराणसीचा काशी विश्वनाथ वाराणसी तीर्थयात्रेची आज या वाराणसीमधून सांगता होत आहे. थोड्याच वेळात आम्ही वाराणसी स्टेशनला जाऊन तिथून मुंबईच्या प्रवासासाठी निघू, परतीच्या प्रवासासाठी निघू. आता आम्ही सर्व मंडळी तयार झालेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर चला, जय श्रीराम. जय काशी विश्वनाथ महाराज की जय. हर हर महादेव. ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो, वस्ती केली होती, ते ठिकाण श्री बालाजी होमस्टे. हे पहा, खूप चांगल्या पद्धतीचं इथे आमची राहण्याची खाण्याची सोय झाली. 4 दिवस आम्ही या ठिकाणी राहिलो. हे या बालाजी होमस्टेचे मालक, आपण त्यांच्याशी चर्चा करू. हे आहेत रामबाबू यादव, श्री बालाजी होमस्टेचे मालक. त्यांच्याशी आपण चर्चा करू की कशा पद्धतीचं ते येणाऱ्या पाहुण्यांसाठी, पर्यटकांसाठी कशा पद्धतीची सोय करतात, सर्विस देतात त्यांना. बोला. मैं राम बाबू यादव, बनारस बालाजी होम स्टे से जितने यात्री हमारे यहाँ आते हैं उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. अतिथि देवो भव. वो हमें यहाँ पे रहें और यहाँ दर्शन करें. जो भी उनको तकलीफ हो उनसे बतावें रास्ते में या कहीं भी, मैं उस तकलीफ को उनको दूर करूँगा. जितना हमसे हो सकता है उतना मैं करता हूँ. और आप लोग बॉम्बे से आए हैं, इनका भी मैं बहुत स्वागत किया, बहुत अच्छा हमें लगा. इसी तरह हमारे यहाँ बॉम्बे से, शिमला से, मंसूरी से काफ़ी लोग आते हैं, ग्रुप लेकर के आते हैं, यहाँ से बहुत खुश होकर जाते हैं. ये अपने कहने की बात है कि खुश होकर जाते हैं, तो उनका ही मन करता है कि वो खुश है कि नहीं है. यहाँ से जितने पर्यटक हमारे यहाँ आएंगे मैं उनका बहुत बहुत स्वागत करूँगा. जितने लोग भी हमारा वीडियो देख रहे हैं वो यहाँ पे आवे, उनका तहे दिल से स्वागत है. यहाँ पे उनको कोई परेशानी नहीं होगी. दर्शन करने से लेकर के नौका विहार तक के लिए यहाँ पे पूरी व्यवस्थाएं हैं. हमें कि आप लोग ये वीडियो देख करके आप हमारे यहाँ आएंगे, हम आपका सेवा कर सकें. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. जय श्री राम. जय श्री राम. विश्वनाथ.
आता आम्ही वाराणसी स्टेशनला आलेलो आहोत. प्लॅटफॉर्मवर 8:10 आमची ट्रेन मुंबईसाठी रवाना होईल. तत्पूर्वी आम्ही सर्व मित्रमंडळी स्टेशनवर इथे जमलेलो आहोत. Train number 0365 Banaras special passengers from Banaras via Pandit Dindayal Upadhyay Junction. गाड़ी संख्या 0365 बनारस स्पेशल पैसेंजर बनारस से चलकर आज आपण 19 जण 20 तारखेला अयोध्या वारी काशी विश्वनाथला निघालेलो. सगळे अयोध्या वारीवाल्यांनी सगळा चांगला प्रतिसाद दिलाय. या वारीसाठी 19 जणांच्या तिकिटी यशवंतदादा शिंदे यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने सगळ्या वारीवाल्यांना दिल्यात. त्याचे मनापासून वारीवाल्यांनी धन्यवाद करायचे आहे. तसेच महेंद्र सातामकर यांनी सुद्धा या वारीसाठी 2000ची मदत केली. त्याचे सुद्धा मनापूर्वक अभिनंदन करूया. तसेच दिलीप कांडेकर यांनी या वारीसाठी 500 रुपयाचे मदत केल्याबद्दल त्याचे सुद्धा अभिनंदन. तसेच आपले राजू जोशी यांनी आपल्या लांचचं जेवण 2160 रुपयाचा दिल्याबद्दल त्याचे सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि आपण 20 तारखेला वारीला निघालेलो. सगळी वारी आपली संपन्न झालेली आहे आणि आज 28 तारीख आहे. आपण सगळे वारी करून आपल्या घरी परत निघालेलो आहे आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापूर्वक अडचण कोणाच्या अगर मन दुखवलं असेल तर त्याची माफी मागून आम्ही क्षमा मागतो. आणि तुमचा जर कोणाला बोलायचं तर बोला. हे पनवेलकर अच्छा तसेच पनवेलकर आणि पाटील हे आम्हाला हे 19 जणांना ID दिले आणि त्यांनी मोफत म्हणून घोषित केल्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला मोफत दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन. जोशी यांनी आम्हाला उपहारना 19 उपहारने त्यांनी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनात सिनियर म्हणून हिराली दादा आणि यशवंत दादा याने आम्हाला एवढा खूप मोठा प्रतिसाद दिला. त्यांचे एवढे वय आणि त्याला चालता येत नसताना सुद्धा त्यांनी या वारीमध्ये आमच्यासारखा सहयोग केला आणि त्यांनी खूप आम्हाला सुद्धा मदत केली. त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. आम्हाला सांभाळून घेता जय श्रीराम जय श्रीराम. आणि सर्वांच्या उत्तम सहकार्याबद्दल सर्वांचे
लाख लाख धन्यवाद. बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? तो थांबा जरा. आम्हाला दादा आणि यशवंत दादाला ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला सापडून घेतला. आम्ही तुमचे आभार मानतो सगळ्यांचे. दादा, यशवंत दादा यांनी आम्हाला गंगेची जी आरती जवळून बघायला दिली, त्यांचं तर आम्ही खूप खूप आभारीच आहोत. आणि त्यामुळे ही वारी संपन्न झाली. असे मोलाचा हातभार लावणारे आमचे मुखिया अनिल मोरे आणि आमचे राज जोशी यांना तर आम्ही धन्यवादच करतो. आणि ही आमची वारी संपन्न झाली हे आम्ही जाहीर करतो. जय श्रीराम. नमस्कार. आमची ही अयोध्या वारी दिनांक 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या 8 दिवसांची आमची अयोध्या वारी होती. आणि या अयोध्या वारीचे आमचे संपर्क प्रमुख होते अनिल मोरे आणि राजेंद्र जोशी. यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. राजेंद्र जोशी आणि अनिल मोरे यांच्या मनापासून मी आभार मानतो. त्यांच्यामुळेच आम्हाला ही अयोध्या वारी घडली. काशी विश्वनाथचं मंदिरचं दर्शन आम्हाला घडलं. आमचा 19 जणांच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यांनी उत्तमरित्या संपूर्ण वारीचं नियोजन केलं होतं. 3 महिने अगोदर त्यांनी नियोजन केलं होतं. वारी तिकीट कन्फर्म नसताना त्यांनी कन्फर्म केली आणि त्याच्यासाठी त्यांना लाख लाख धन्यवाद करतो. आणि ठीक आहे. जय श्रीराम. या वारीचं जे आयोजन केलं हे आपले यशवंतदादा शिंदे, अनिल मोरे, राजू जोशी आणि खरोखर अति सुंदर आयोजन. आणि जवळजवळ 3 महिन्याचे हातोहात परिश्रम घेतला त्यांनी. त्यांना कळव चांगल्याचा संपर्क करता लास्टपर्यंत येईपर्यंत ट्रेनमध्ये बसेपर्यंत सगळ्यांची काळजी घेतली. महत्त्वाची गोष्ट त्याला जेवण, चहा, पाणी, आंघोळ हर एक गोष्टीची काही विचारपूस केली. त्याच्यामध्ये त्या तुम्ही कार्यकर्त्यांना माझ्या कुटुंबापासून खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. हे दोन मला 76 वर्षामध्ये वारीला बोलवला तर मला समाधान. जय श्रीराम. या अयोध्या वारी काशी विश्वनाथ दर्शन आम्हाला एकत्र घडवलं आहे. म्हणजे घडवता आले. आम्ही 31 मेला या अयोध्या वारी ठरवली. त्यावेळी तिकीटं काढलेली 24 जण आम्ही वारीला जाणार होतो. काही कारणास्तव या 20 ऑगस्टला आम्ही 19 जण वारीला गेलो. त्या वारीमध्ये आम्हाला आमचे सर्व कार्यसम्राट दादा यशवंतदादा याने तिकिटाचा खर्च केला व महेंद्रदादा सातारकर याने 2000 रुपयाची भरघोस देणगी आम्हाला दिली. तसेच आमचे सहकारी के दिलीप कांडेकर याने 500 रुपये अशी भरघोस देणगी दिली. तसेच आमचे स्वर्गीय दादा दादाच्या स्मरणार्थ रुद्र भोसले याने जेवणाचा एक टाईम जेवणाचा व दुपारने म्हणजे गमजे याची पण सोय केली. तसेच आम्हाला तिकीट काढण्यापासून ID बनवण्यापर्यंत ज्यांनी जे सहकार्य केले असे आमचे विकास पाटील व प्रकाश पडळकर यांनी IDचे पैसे सुद्धा घेतले नाही. असे सर्वांचे श्रेष्ठांचे म्हणजे आपल्या सगळ्यांचं वयस्कर विरांगदादा कांडेकर, आपले नाताचे भाऊ यशवंत मार्गे व सर्वात तरुण म्हणजे सुशांत गायकर अशी सर्वांची म्हणजे एकत्र काय लोक काय करतात तरुण मुलांची ट्रीप देतात. आपण समाजवर राबून सर्वांची वयस्कर तरुणांची अशी वारी केलेली आहे. त्या वारीला रामाच्या चरणी मी नतमस्तक होऊन काशी विश्वनाथ चरणी नतमस्तक होऊन जय श्रीराम. जय श्रीराम. महादेव. मी प्रथमच या वारकऱ्यांसोबत वारीसाठी निघालो. ही वारी आपली अयोध्या काशी यात्रा वाराणसीमध्ये होती. या वारीमध्ये मी म्हणजे भरपूर देवदर्शन केले. गावी सुद्धा एवढे देवदर्शन करत नव्हतो. इकडे येऊन मला भरपूर मन भारावून गेले. एवढे देवदर्शन झाले की म्हणजे अयोध्या वाराणसी इकडे तर मी तर एकटा येऊ शकत नव्हतो. पण आमचे म्हणजे अनिल मोरे तसेच यशवंत शिंदे, राज जोशी यांनी आम्हाला इकडे आणले आणि ही वारी एकदम मन भरून आलं वारीत.
जरा बरं वाटलं. जय श्रीराम. मागील वर्षी मला काय कारणास्तव होतं म्हणजे कारणामुळे मला येणं होतं मागच्या वेळी वारीसाठी. यावेळी सुद्धा आला होता पण ते त्यांच्याच कृपेने टळला गेला आणि त्यांनी बोलवलं होतं. त्या मला दर्शन घेण्यासाठी बोलवलं त्यांनी, त्यामुळे मी दर्शन घेण्यासाठी होतो आणि त्यामुळे मी वारी सफल केली. हे सर्व आयोजन केलं होतं आमच्या आयोजकांनी, ते सर्व व्यवस्थित झालं आणि सर्वांना सर्वांनी सुद्धा समाधानाने इकडे आपल्या घरी जावं आणि आपल्या आईवडिलांच्या सुद्धा जसे आपण देवाच्या चरणी लिहून जावं तसंच आपल्या आईवडिलांच्या सुद्धा सर्वांनी लिहून जावं. हे बोलून मी माझे होतो. जय श्रीराम. जय श्रीराम. हां जय श्रीराम मंडळी. हा प्रवास 10 दिवसाचा नाही, वर्षांचा आहे आमचा. एक वारी सप्त जन्माला तारी वारी जवळजवळ आमचा मंडळ स्थापन झाला त्या वर्षापासून 2009 पासून चालू झालेली आहे. आजचा प्रवास पंढरपूरकडे अयोध्येकडे वळला आहे. खरोखर या प्रवासात कंटाळवाला वाटलं नाही. 20 जणांच्या एकदम एकमेकांना सहकार्य केलं आणि ते अयोध्ये रामाचं लोगो सजवणूक होण्याचा आम्हाला योग आला. खरोखर एक ना दोन जण अनेक वेळा जावं असं वाटत होतं. लोगो सजवणूक दर्शन करून आम्ही काशीकडे वळलो. वाराणसीमध्ये आम्ही 3 प्रयत्न केला आणि तिथे आमचा यशस्वी झाला. आम्ही जमिनीला स्पर्श केला. असं वाटतं सारखं जावं त्या मंदिरात. तिथे एक मंदिर आहे, ते माणसाला त्या परमेश्वराकडे खेळण्याचं एक साधन आहे. सर्व तिकडचे शिवलिंग तीर्थ घाट वगैरे आम्ही बघितले आणि एवढे तीर्थ बघून आम्ही खरोखर आनंदमध्ये त्याच्या हाताने आमच्या मित्रमंडळींनी विंध्यवासिनीचा प्रवास केला. तो पण त्याचा प्रवास यशस्वी झाला. हा सारा यशस्वी प्रवास 10 दिवसाची वारी आमची ग्रामकृपेने काशी विश्वतून सर्व संपन्न झालेले आहेत. जय महाराष्ट्र. जय हिंद. आमच्या गावाच्या 2 मंडळ आणि दुसरा म्हणजे या 2 मंडळीच्या वतीने अयोध्या वारी आणि काशी विश्वनाथ यात्रा काढली. तिची यात्रा चांगल्या प्रकारे संपूर्ण झाली आणि सगळे चांगले सहकार्य केले याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय श्रीराम. अयोध्या ते वाराणसी वारी हा आमचा 8 दिवसाचा प्रवास सुखसमृद्धीचा झाला. त्याच्यामध्ये आम्हाला या वारीसाठी तिकिटेचा खर्च जो आमचा यशवंतदादा शिंदे यांनी केला, त्याच्यानंतर या पूर्ण टीमचा म्हणजे सांभाळ केला असे आमचे राजदादा जोशी आणि अनिल मोरे यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. मी जाखमाता सेवा मंडळ आणि श्री गणेश सांस्कृतिक मंडळ या मंडळाच्या वतीनं या पूर्ण अयोध्या वारी ज्यांनी घडवली त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन. श्री रामप्रभूंना आणि काशी विश्वनाथांना
मी त्यांच्याकडे असं मागणं करतो की या 2 मंडळांच्या सर्व सभासदांना सुखसमृद्धी देव त्यांचा आयुष्यात काही कोणत्याही पद्धतीचा कमी नाही पडावा असा मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि या सर्व आमच्या दोन्ही मंडळांकडे ज्याचा खरोखर आशीर्वाद आहे, लक्ष आहे, असे आमचे स्वर्गीय गोवर्धन दादा यांना मी नतमस्तक होतो की आज त्यांच्यामुळे आमची या दोन्ही मंडळांची एकी आहे। ही एकजूट अशी चिरशांती राहो आणि पुढे अशाच पद्धतीनं नवीन नवीन ठिकाणी वारी घडावी अशी मी काशी विश्वनाथाकडे आणि श्रीराम प्रभूंकडे मागणं करतो। जागमाता माते की जय।